आता सविस्तर बातम्या। सोमवारी रात्री बाळापूर पोलिसांनी ट्रक चालकाला लुटणारी टोळी जेरबंद केली। एका ट्रक चालकाला लुटून पसार झालेल्या या चोरांचा छडा बाळापूर पोलिसांनी केवळ अर्ध्या तासात लावला। मिळालेल्या माहितीनुसार बाळापूर नजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर एका ट्रक चालकाला अडवून 4 इसमाने त्याच्याजवळील 6500 रुपये लुटून पसार झाले। याबाबतची माहिती बाळापूर पोलीस स्टेशनला देण्यात आली। माहिती मिळताच बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिर्झा यांनी घटनास्थळ गाठलं व पोलीस कर्मचाऱ्यांना नाकाबंदी व पेट्रोलिंगचे आदेश दिले। शेवटी सोमवारी मध्यरात्री बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिर्झा यांना या टोळी संदर्भात गुप्त माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक मिर्झा यांनी घटनास्थळी जाऊन 4 जणांना ताब्यात घेतलं। काल रात्री नागपूरवरून एक ट्रक सिमेंट घेऊन बुलढाण्याला जात असताना रिधोरा बायपास जवळ त्या ट्रकरला 2 मोटरसायकलवाल्याने अडवलं काठीवाड धाब्याच्या अलीकडे आणि त्याच्यामध्ये ते चढून मोटरसायकलवाले त्याच्यात चढले ट्रकमध्ये। त्याला चाकूचा धाक दाखवला आणि जबरदस्ती त्याच्याकडून 6500 रुपये घेऊन ते पळून गेले। त्याच्यानंतर तो ट्रक ड्रायव्हर तिथे काठीवाड धाबा आहे तिथे आला। तिथे त्यांनी ते हॉटेल मालकाला सांगितलं। नंतर त्या हॉटेल मालकाने पोलिसांना माहिती दिली। आमचा स्टाफ ते पोहोचला। तोपर्यंत तिच्याकडून माहिती घेतली आणि तिथे बोलत असताना हे समोरून दिसले पुन्हा जाताना। तर ते ट्रक ड्रायव्हरने सांगितलं की हेच आरोपी आहे। पुन्हा त्याचं पाठलाग केलं। पाठलाग करून त्यांना पुढे नॅशनल धाब्याजवळ त्या आरोपीला 2 आरोपीला सुरुवातीत पकडलं। त्याच्यानंतर अजून 3 आरोपी शेतामध्ये पडून गेले होते। त्यापैकी 2 आरोपीला पुन्हा शेतामधून जाऊन पकडून असे 4 आरोपी त्याच्यात अटक केले। 1 आरोपी फरार आहे त्याच्यात। अजून यामध्ये बरेचसे जे घटना घडलेली आहेत तर अजून आरोपी वाढण्याची शक्यता आहे। त्याच्यामध्ये आम्ही अपराध नंबर 271 कलम 395 दरोड्याचा एक गुन्हा दाखल केलेला आहे। माननीय SP साहेब, ॲडिशनल साहेब आणि SDP साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या तपास चालू आहे। मागील कित्येक दिवसांपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर या टोळीचा धुमाकूळ सुरू होता। यांनी बऱ्याच ट्रक चालकाला लुटल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे। पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून आणखी गुन्हे उलगडण्याची शक्यता आहे। अनीस खान, UCN न्यूज, बाळापूर।